सकाळ सकाळी आमच्या मॅडम ना ऊन खायला बसल्या होत्या, कारण आता खूप जास्त थंडी वाढलेली आहे ना. आता किती वेळ आराम करायचा, मम्मीचं थोडंफार काम हलकं करावं म्हणून मॅडमनी झाडू सुद्धा मारून घेतला आणि आंघोळ घातल्याच ना असा काही पराक्रम करून ठेवला. नजर हटी दुर्घटना घटी. आता तिला केलं पप्पांच्याकडे पार्सल आणि मी ना रात्री मूग भिजत घातले होते तेच ना बांधून घेतले, कारण का चिमणीसाठी ना याचे मुगाचे डोसे बनवायचे. हे दिलं साईडला ठेवून आणि नंतर ना मला एक पार्सल रिसीव्ह झालं होतं, जे की माझ्या चिवताईच्या आठवणीचा साठा होता. तिच्या आमच्या आयुष्यात आलेल्या आठवणी ना आम्ही याच्यामध्ये साठवलेल्या होत्या. तर हे मला रिसीव्ह झालेला आहे एका इंस्टाग्राम पेज वरून, ज्यामध्ये चिमणीची बर्थची ना सगळी डिटेल दिलेली आहे. आता इथे ना दुपारच्या वेळेसच आम्ही जरा बाहेर चाललेलो होतो, पण आज काय झालं होतं काय माहिती, एवढं मोठं ट्रॅफिक लागलेलं होतं. असो, आता हे भिवंडीचं रोजच झालेलं आहे. आता आम्ही गेलो होतो चिमणीच्या पप्पांना ना मोबाईल घ्यायला. मला मोबाईल घेतला होता, पण चिमणीच्या पप्पांच्याकडे ना मोबाईलच नव्हता. त्यांनी ना माझा जुनावालाच मोबाईल वापरत होते. आता बायको आयफोन वापरत्या म्हटल्यावर नवऱ्याला सुद्धा आयफोनच घेऊन दिला पाहिजे नाही का, म्हणून खूप सारा विचार करून ना पुन्हा चिमणीच्या पप्पांना सुद्धा ना आयफोन घेऊन दिला. आणि माझ्या मोबाईलचं उद्घाटन ना चिमणीच्या पप्पांनी केलेलं होतं, म्हणूनच त्यांच्या मोबाईलचं उद्घाटन ना मी केलं आणि घरी निघून आलो. घरी आल्यानंतर चिवताई सोबत ना अशी मस्ती केली. आता मला चहा बनवायचा होता, कारण का भूक लागलेली होती. आणि हो, मी चहा पित नसते बरं का, चहा खात असते, म्हणजे चहा सोबत टोस्ट बिस्किट वगैरे असं. मग काय सगळ्यांच्यासाठी कडक असा चहा बनवून घेतला. आणि मी काल बोलले होते ना की खिडक्यांना पडदे ना, त्याचा ना मी किचन साठी वापर करणार आहे, तो असा केला. मला तर हा किचन मधला छोटासा बदल ना खूपच जास्त आवडला. आणि शेवटी ना चिमणीसाठी मुगाचे डोसे बनवले, याची रेसिपी ना मी लवकरच शेअर करेन.